हार्दिक स्वागत आहे ज्ञानोपासना या YouTube चॅनलमध्ये। या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघितलेला आहे। तर त्या अंतर्गत आपण क्रिप्टोगान हे जे सब किंगडम आहे त्याच्याविषयी त्याचे क्लासिफिकेशन आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। आता दुसरा जो सब किंगडम आहे प्लांट किंगडम मधला दुसरा जो सब किंगडम आहे फॅनोरोगॅन्स, त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। फॅनोरोगॅन्स are those plants which have special structure for reproduction. Special structure for reproduction. Reproduction साठी ह्या प्लांट मध्ये काय असतात? स्पेशल स्ट्रक्चर असतात, लाईक फ्लावर। फॅनोरोगॅन्स हे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन साठी स्पेशल स्ट्रक्चर असतात। These plants have flowers as a special structure. By this flower they reproduce. फ्लावरच्या मदतीने त्यांचं काय होत असतं? रिप्रोडक्शन होत असतं। आफ्टर फर्टिलायझेशन, फ्लावरचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर मेल आणि फिमेल गॅमेटचं ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं, युनियन होतं, आफ्टर दॅट सीड्स आर फॉर्म. सीड्स आर फॉर्म, त्याच्यापासून काय तयार होतात? सीड्स तयार होतात। These seeds contain embryo and stored food. यांच्यामध्ये एम्ब्रॉयो असतो आणि प्लस स्टोअर्ड फूड, अन्न सुद्धा त्यामध्ये साठवलेलं असतं। आता हा जो एम्ब्रॉयो आहे ज्यावेळेस सीड जर्मिनेट होतात, सीड जर्मिनेशन म्हणजे बियांचं अंकुरण होतं। नवीन ज्यावेळेस वनस्पती तयार होते, नवीन प्लांट ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस त्यापासून काय होतं? सीड ती जी प्रोसेस आहे त्याला आपण जर्मिनेशन म्हणतो। जर्मिनेशन ही जी प्रोसेस होत असते त्यावेळेस एम्ब्रॉयो पासून नवीन प्लांट तयार होतं आणि हे स्टोअर्ड फूड जे आहे, स्टोअर्ड फूड जे असतं त्यामध्ये त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर इनिशियल ग्रोथ जी आहे प्लांटची, इनिशियल ग्रोथ त्यासाठी ह्या स्टोअर्ड फूडचा उपयोग होतो। सो दिस इज ऑल अबाउट द फॅनोरोगॅन्स. फॅनोरोगॅन्स आर क्लासिफाइड इनटू टू डिव्हिजन्स. फर्स्ट इज जिम्नोस्पर्म. Gymnosperm and second one is angiosperm. Sperm means seed. Sperm means seed. In case of gymnosperm, gymnos means naked or open. Gymnos means naked or open. ज्यांचे सीड्स उघडे आहेत म्हणजे फळामध्ये बंदिस्त नाहीये, ज्यांचे सीड्स स्पर्म्स हे कसे आहेत? फळामध्ये बंदिस्त नाही तर ते कसे आहेत? उघडे आहेत, नेकेड आहेत, त्यांना म्हणणार जिम्नोस्पर्म। ही एक डिव्हिजन झाली जिम्नोस्पर्म। आणि दुसरी जी डिव्हिजन आहे ते आहे अँजिओस्पर्म. अँजिओस मीन्स कव्हर्ड. अँजिओस मीन्स कव्हर्ड. These seeds of this division is covered by fruit. Seeds of the plants belonging to division angiosperm are covered by fruit. Here you can see the examples of gymnosperms. Gymnosperms are mostly evergreen, perennial and woody. हे बहुवार्षिक असतात, सदाहरित असतात आणि यांच्यापासून चांगल्या प्रतीचं लाकूड तयार होतं। Their stems are without branches. यांचे जे झाडं आहेत त्यांच्या खोडावर जास्त फांद्या नसतात किंवा फांद्याच नसतात। These plants bear male and female flowers on different sporophyls of the same plant. एकाच झाडाच्या वेगवेगळ्या स्पोरोफिलवर काय येतात? मेल आणि फिमेल फ्लावर येतात। Seeds of these plants do not have natural covering. That is, these plants do not form fruits and are therefore called as gymnosperm. हे जे सीड्स तुम्ही बघता आहात स्क्रीनवर ते कसे आहेत? नेकेड किंवा ओपन, ते फळामध्ये बंदिस्त नाही। These seeds are not enclosed in the fruit. That's why they are called as gymnosperm. लक्षात ठेवा, जिम्नोस मीन्स ओपन किंवा नेकेड. ओके. अँड द एक्झाम्पल्स ऑफ these plants are cycas, पिसिया, thuja, pinus, देवदार, etc. In angiosperm, the seeds are covered within a fruit, or the seeds are enclosed in a fruit. Angiosperm जे आहे, angios means covering आणि sperm means seed. तर angiosperm जे आहे
त्यांचे काय असतात, सीड्स हे फ्रूटमध्ये बंदिस्त असतात किंवा फ्रूटनी कवर्ड असतात. अँजिओस्पर्मचे एक्झाम्पल जर बघायचे झाले ना तर सगळ्या प्रकारचे फळांची जी झाडं आहेत, सगळे प्रकारचे जे फळं आपण खातो त्यांच्यामध्ये काय असतात, सीड्स असतात. मॅक्झिमम फ्रुट्समध्ये काय असतात, सीड्स असतात. तर ते सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, अँजिओस्पर्मचे. अँजिओस्पर्म, अँजिओ मीन्स कवर्ड आणि स्पर्म म्हणजे सीड. तर ज्यांचे सीड्स हे फ्रूटनी कवर्ड असतात, फ्रूटनी बंदिस्त असतात, त्यांना आपण म्हणणार अँजिओस्पर्म. ठीक आहे. आता हे अँजिओस्पर्म जे आहे इट इज अगेन डिवायडेड इंटू 2 सबडिव्हिजन्स, that is monocot and dicot. Monocot and second one is dicot. Cot, dicotyledon or monocotyledon. Cotyledon means बीजपत्र. बीजपत्र मराठीमध्ये म्हणतात त्याला. तर बियाचे 2 इक्वल पार्ट तयार होतात. ज्या सीड्सचे 2 इक्वल पार्ट तयार होतात त्यांना म्हणायचं डायकॉटिलेडॉन सीड्स और डायकॉटिलेडॉनस प्लांट. आणि ज्या सीड्सचे 2 इक्वल पार्ट होत नाही त्यांना म्हणायचं मोनोकॉटिलेडॉनस सीड्स और मोनोकॉटिलेडॉनस प्लांट. लाईक व्हीट, जवार, बाजरा, मेज. Seeds of these plants cannot be divided into 2 equal parts. बाजरी, गहू, ज्वारी हे जे आहेत, मका, यांचे जे बिया आहेत त्यांचे जर आपण 2 सारखे भाग करायला गेलो तर त्या होत नाही. मग अशा जे सीड्स आहेत किंवा असे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण म्हणणार मोनोकॉटिलेडॉनस प्लांट. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे की ज्याचे सीड्स हे 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतात. The seeds of these plants are divided into 2 equal halves. They are all the pulses. सगळ्या प्रकारच्या ज्या डाळी आहेत, मूग डाळ असेल, हरभरा असेल किंवा वाटाणा वगैरे, तर त्यांचे काय होतात 2 भागामध्ये, त्यांचे जे सीड आहे, ज्या बिया आहेत त्या 2 भागामध्ये विभागल्या जातात. सारखे 2 भाग होतात, हे लक्षात ठेवायचे. इक्वल टू पार्ट्स, 2 सारखे भाग होतात, म्हणून त्यांना म्हणायचं डायकॉटिलेडॉनस प्लांट किंवा डायकॉट प्लांट्स. मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट मधील फरक. मोनोकॉट प्लांट आणि डायकॉट प्लांट यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे तर त्यांच्या सीड्स मधला बघूयात आपण अगोदर. सीड्स मध्ये जो फरक आहे तो बघूयात. इन केस ऑफ मोनोकॉट प्लांट्स द सीड्स आर हॅव्हिंग सिंगल कॉटिलेडॉन. सीड्सला काय असतो, सिंगल कॉटिलेडॉन असतो, म्हणजे एकच बीजपत्र असतं, 2 बीजपत्र होत नाहीत. किंवा सीड्स कॅन नॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट. अँड इन केस ऑफ डायकॉट 2 कॉटिलेडॉन्स आर देअर. 2 कॉटिलेडॉन्स आर देअर. ओके. देन इन केस ऑफ रूट, then the second difference is in case of roots of this plant. So monocot plant have fibrous root. monocot plant जे आहे त्यांचं रूट कसं आहे, फायब्रस रूट आहे. आता एक्झॅक्टली फायब्रस रूट म्हणजे काय तर मी तुम्हाला एक रूटचं एक्झाम्पल या ठिकाणी दाखवते आहे. These roots are arise from a single point. एकाच ठिकाणावरून अनेक रूट्स निघालेले आहेत बघा. खूप रूट्स आहेत. देर आर मेनी रूट्स अँड दे आर अराइज फ्रॉम अ सिंगल पॉइंट. एकाच ठिकाणावर अनेक मुळं निघलेले आहेत, अनेक रूट्स निघालेले आहेत. अशा प्रकारचे जे रूट्स असतात त्यांना फायब्रस रूट म्हणतात. ओके. सो मोनोकॉटिलेडॉन प्लांट्स हॅव फायब्रस रूट अँड इन केस ऑफ डायकॉटिलेडॉनस प्लांट दे हॅव टॅप रूट. यू कॅन सी द टॅप रूट इन माय हँड. हे जे तुम्ही माझ्या हातात बघतायत ना ते कशाचं एक्झाम्पल आहे, टॅप रूटचं. टॅप रूट जे असतात त्यामध्ये काय होतं तर एक मेन रूट असते. दिस वन इज अ प्रायमरी मेन रूट अँड देअर अरायजेस सम ब्रँचेस. त्याला काय फुटलेले आहेत, काही ब्रँचेस फुटलेले आहेत. हे मेन रूट आहे. हे मधलं जाड जे दिसते ते मेन रूट आहे आणि त्याला बाजूला काय फुटलेले आहेत अजून साईडला ब्रँचेस, म्हणजे त्याला आपण सेकंडरी रूट्स म्हणू शकतो. सो इन केस ऑफ टॅप रूट देअर इज अ मेन रूट अँड another secondary root are also there. So this type of roots are called as tap root. This type of root is called as tap root.
taproot are having one main root and secondary roots are also there. So this type of root is taproot. Okay. Then the next point is stem. What is the difference between the stem of monocot plant and stem of dicot plant? The stem of monocot plant is hollow. It may be hollow. Hollow म्हणजे पोकळ. पोकळ असू शकतात लाईक इन बांबू. बांबू जो आहे ना, बांबूचं तुम्ही खोड पाहिलं असेल तर काय असतं, पोकळ असतं. मध्ये काय असते, पोकळी असते. तर मोनोकॉटचे जे स्टेम आहेत, खोड आहे, ते कसं असू शकतं, हॉलो म्हणजे पोकळ असू शकतं. इट इज फॉल्स. फॉल्स कसं असू शकतं, आभासी. फॉल्स किंवा आभासी म्हणजे जे उडी नाहीये, ज्यांचं लाकूड बनत नाहीये. तर जर तुम्ही बनाना स्टेम बघितलं, केळीचं जर खोड बघितलं तर ते कसं आहे, फॉल्स आहे. म्हणजे एकावर एक काय असतात, लेअर असतात, पापुद्रे असतात. पण असं खरं खोड, आपण त्याला खोड असतं पण एक्झॅक्टली ते कसं नाही, उडी नाही, त्यापासून काय बनत नाही, लाकूड बनत नाही. ठीक आहे. तर फॉल्स किंवा आभासी खोड असं आपण त्याला म्हणू शकतो. हे असतं बनानामध्ये. आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल बघू शकतो डिस्क लाईक इन केस ऑफ अनियन. कांद्याचं जे खोड असतं ना, ते डिस्क लाईक असतं. 1 मिनिट. द स्टेम ऑफ अनियन इज डिस्क लाईक. एक पातळ चकती आहे आणि तिच्यावर काय आहे, पानं आहेत कांद्याची. म्हणजे हे जे एक्झाम्पल्स आहेत, बांबू, बनाना, ऑनियन, हे सगळे कशाचे आहेत, मोनोकॉट. मोनोकॉट जे आहेत त्याचे स्टेम हे एकतर हॉलो असेल, फॉल्स असेल किंवा डिस्क लाईक असेल. देअर स्टेम्स आर नॉट उडी. म्हणजे मोनोकॉटचे जे खोडं आहे ते उडी नसतात, त्यांच्यापासून लाकूड तयार होत नाही किंवा ते काष्टमय नाही असं आपण म्हणू शकतो. बट इन केस ऑफ डायकॉट दे आर उडी अँड स्ट्रॉंग. उडी अँड स्ट्रॉंग. याचे खोड कसे आहेत, उडी, यांच्यापासून कडक लाकूड बनतं आणि स्ट्रॉंग आहेत, खूप मजबूत आहे. जे की लाकूड आपण फर्निचरसाठी वापरतो तशा प्रकारचं लाकूड यांच्यापासून निघतं. कडुनिंबाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, हे जे आहे त्यांचं लाकूड कसं आहे, अतिशय मजबूत, साग आहे. असे खूप एक्झाम्पल्स आहेत. फणस वगैरे, पिंपळ, यांचे लाकडं कसे आहेत, अतिशय मजबूत आहे. यांचं स्टेम कसं आहे, स्टेम पासून काय बनतं, लाकूड. म्हणून यांचं स्टेम कसं आहे, उडी. Their stem is woody and very very strong. They can be used for making furniture and various purposes. Okay. Example आपण लिहू शकतो बनियान ट्री. ओके. वडाच्या झाडाचं आपण एक एक्झाम्पल म्हणून लिहूयात. पण असे भरपूर तुम्हालाही माहिती आहेत अशा प्रकारचे प्लॅन्ट की ज्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं, लाकूड मिळतं आणि ज्यांचं खोड कसं असतं, खूप स्ट्रॉंग असतं. ओके. सो दीज आर सम पॉइंट्स. ओके. देन मूव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट, लीफ. पानामध्ये काय फरक आहे, मोनोकॉट प्लॅन्ट आणि डायकॉट प्लॅन्ट यांच्या पानामध्ये काय फरक आहे तो आपण बघूयात बाळांनो. मोनोकॉटचं जे प्लॅन्ट आहे, आता हे माझ्या हातामध्ये मोनोकॉट प्लॅन्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक मेन व्हेन दिसते, मध्ये एक जाड जी व्हेन दिसते तिला म्हणतात मेन व्हेन. आणि तिच्याच बाजूला समांतर रेषेमध्ये, पॅरलल लाईनमध्ये बाकीच्या व्हेन्स निघालेल्या आहेत आणि त्या शेवटपर्यंत समांतरच आहे. देअर इज अ सिंगल मिड व्हेन एक्झॅक्टली in the mid line of the leaf, and another veins are running parallel to the mid vein till the end of the leaf. This type of venation is called as parallel venation. This type of venation is called as parallel venation. मोनोकॉटचे जे लीफ आहे, मोनोकॉटचे जे पानं असतात त्यांच्यामध्ये काय असतं, पॅरलल व्हेनेशन. आता हे पॅरलल व्हेनेशन मी तुम्हाला आत्ताच दाखवलं. तर ते अशा प्रकारे असतं. एक काय असते, मिड व्हेन असते आणि तिला पॅरलल अशा सगळ्या व्हेन निघालेल्या असतात. कुठेही ह्या व्हेन्स काय होत नाही, एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. दॅट टाइप ऑफ व्हेनेशन इज कॉल्ड एज पॅरलल व्हेनेशन. And in case of dicot plant, there is a reticulate venation.
आय विल शो द एक्झाम्पल ऑफ रेटिक्युलेट व्हेनेशन ऑल्सो. आता हे बघा, हे रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय, तर आपण याला म्हणू शकतो जाळी बनलेली आहे, जाळीदार शिराविन्यास. कसं बनले आहे जाळी, तर ही जी आहे देर इज अ मिड व्हेन. हे एक मधली काय आहे, व्हेन आहे आणि तिला ब्रँचेस अँड सब ब्रँचेस आर फॉर्म. देर इज अ सिंगल मिड व्हेन एक्झॅक्टली बिटवीन द लीफ अँड देर आर सेकंडरी व्हेन्स अँड मिड व्हेन्स. त्याला काय आहेत, बाजूला काय आहेत, व्हेन्स ब्रँचेस फुटलेले आहेत. जसे झाडाला फांद्या फुटतात की नाही, तशा प्रकारे ह्याच्या मधली व्हेन आहे, तिला ब्रँचेस फुटून दुसऱ्या व्हेन्स तयार झालेल्या आहेत आणि त्या व्हेनला पुन्हा ब्रँचेस फुटून एक काय बनले, नेटवर्क किंवा जाळं बनलेलं आहे. आता हे जे नेटवर्क आहे त्याला दुसरा शब्द आहे रेटिक्युलम. काय शब्द आहे, रेटिक्युलम. त्याच्यावरून याचं जर ह्या प्रकारचे जे पानामध्ये अशा शिरा असतात किंवा व्हेन्स असतात त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. अशा प्रकाराला काय म्हणतात, अशा प्रकारचं जेव्हा व्हेनेशन असतं किंवा शिराविन्यास असतो पानांमध्ये, झाडाच्या पानामध्ये, तेव्हा त्याला म्हणतात रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन. ओके. आता रेटिक्युलेट व्हेनेशन जे आहे त्याची जर डायग्राम दाखवायची झाली तर अशा प्रकारे दिसते बघा. A mid vein is there and the mid vein is having many veins, many side veins. Okay, so this type of venation is called as reticulate venation and this type of venation is called as parallel venation. Next point of differentiation is flower. मोनोकॉट आणि डायकॉट यांच्या फ्लावर मध्ये काय फरक आहे, किंवा फ्लावरवरून सुद्धा आपण काय ओळखू शकतो, मोनोकॉट प्लांट आणि डायकॉट प्लांट. मोनोकॉट प्लांट जे आहे त्याचे जे फ्लावर्स आहेत ते असतात प्रायमेरस फ्लावर्स. प्रायमेरस फ्लावर म्हणजे काय माहितीये का, तर एक तर त्यांना 3 पेटल्स असतात किंवा 3च्या पटीत असतात और मल्टिपल्स ऑफ 3. फुल हे 3 भागी असतं, म्हणजे एक तर ते 3 त्याला पेटल्स असतात, पाकड्या असतात किंवा 3च्या पटीत म्हणजे 6, 9, 12 अशा प्रकारे त्याला काय असतात, पेटल्स असतात. अशा प्रकारचे फ्लावर्स कोणामध्ये असतात, मोनोकॉट प्लांट मध्ये, आणि त्यांना म्हणायचं ट्रायमेरस फ्लावर. ट्रायमेरस फ्लावर्स. फ्लावर्स आर इन द मल्टिपल्स ऑफ 3 or 3 or in the multiples of 3. 3, 9, 3, 6, 9, 12 अशा प्रकारे असू शकतात. ओके. त्यानंतर जे आहे डायकॉट प्लांट. तर डायकॉट प्लांट जे आहे त्यांचे जे फ्लावर्स असतात ते असतात पेंटामेरस और टेट्रामेरस. पेंटामेरस किंवा टेट्रामेरस. पेंटा मीन्स 5. पेंटा म्हणजे 5 आणि टेट्रा म्हणजे 4. तर एक तर ते 5 असतील पेटल्स किंवा 5चे मल्टिपल असतील, म्हणजे 5, 10, 15, 20 असे त्यांचे नंबर्स असू शकतात पेटल्सचे. त्याला म्हणायचं पेंटामेरस. आणि जर का ते 4 असतील, 4, 8, 12, तर त्याला म्हणायचं टेट्रामेरस. ओके. सो द फ्लावर्स ऑफ डायकॉट मे बी पेंटामेरस और टेट्रामेरस. एक तर ते पेंटामेरस असतात किंवा टेट्रामेरस असतात. आता तुम्ही हे जे बघताय जास्वंदीचं फूल आहे, दिस वन इज हिबिस्कस फ्लावर. ओके. दिस फ्लावर इज ऑफ डायकॉट प्लांट. दिस इज हॅव्हिंग पेंटामेरस. दिस इज अ पेंटामेरस फ्लावर. ओके. Here we have learned the difference between monocot and dicot plant. या ठिकाणी आपण काय बघितलं, मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट म्हणजे काय आणि त्यांच्यामधला फरक. ओके. आता आपण बघूया ओव्हरऑल कशा प्रकारे प्लांट्स क्लासिफाय केलेले आहेत. एक रिव्हिजन किंवा समरी आपण बघूया, हाऊ प्लांट्स आर क्लासिफाईड. जे आपण शिकलो दोन्ही पार्टमध्ये, व्हिडिओच्या दोन्ही पार्टमध्ये, त्याची समरी आता आपण बघूया. Plant kingdom, it is divided into 2 subkingdoms.
subkingdom Cryptogams and subkingdom Phanerogams. Okay, then this subkingdom Cryptogam is again divided into 3 divisions. Division Thallophyta, Bryophyta, and Pteridophyta. Okay, then the subkingdom Phanerogam is divided into 2 divisions, 2 subkingdom, and that are Gymnosperm and Angiosperm. Gymnosperm, and second one is Angiosperm. Okay, then the Angiosperms are again divided into 2 types, monopod and dipod. आणि हे सगळं आहे आपलं क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी. हे सगळं तुम्हाला आता कळालेलंच असेल. ज्यांनी पार्ट 1 चा व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी तो बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी टाकलेली आहे. आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.